चला आज रविवार स्पेशलमध्ये आपण बनवलेले मस्त कारल्याची सुकी काप केलेली, मस्त मिक्स डाळ केलेली आहे आणि वांग्याचं भरीत केलेलं आहे। चला तर बघूया आपण। सुरुवातीला मी वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि 2 वांगी घेतलेले आपण भरतासाठी आणि त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आपल्याला वांग्यांना आणि गॅसवर छान भाजून घ्यायचे आपल्याला वांगे 2। इकडे वांगे भाजता येतोपर्यंत आपण मस्त भात टाकायचा आपल्याला। तांदूळ घेतलेले आणि कुकरमध्ये आपण भात लावून घ्यायचा आहे। तांदूळ छान धुवून घेतले आणि नंतर कुकरमध्ये टाकलेले। इकडे आपले मस्त वांगे पण भाजून होत आहे गॅसवर आणि त्याच्यानंतर मी दुसरा कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये डाळी घेतलेल्या आहे 3 प्रकारच्या। सुरुवातीला तुरीची डाळ घेतलेली अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली। अशा 3 डाळींचा आपण मस्त डाळ करायची आपल्याला, मस्त मसाला डाळ। आणि ह्या धुवून घ्यायच्या आपल्याला तिन्ही पण डाळी आणि नंतर कुकरला लावून आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या छानपैकी। मिक्स डाळ खूप छान लागते। इकडे आपले वांगे पण मस्त होत आहे गॅसवर भाजून। आणि बघा आता वांगे भाजून झालेले आपले। इकडे मिक्स डाळीमध्ये बघा मी टोमॅटो घेतलेले आणि कांदा तो पण टाकून घ्यायचा आपल्याला। थोडंसं तेल टाकायचं, हळद टाकायची आणि हे शिजून घ्यायचे आपल्याला डाळ मस्त। इकडे एका ताटामध्ये वांगे पण आपण काढून घ्यायचे, त्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला। गॅसवर कुकर ठेवून घ्यायचं आपण आणि वांग्याचे साल काढून घ्यायचे बघा, थोडंसं गार होऊ द्यायचे। आता बघा मी कारले पण घेतलेले, कारले पण मी त्याचे चिप्स करायचे मस्त पातळ पातळ। आणि इकडे कढईमध्ये बघा सुरुवातीला मी आपल्याला वांग्याच्या भरतासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि भरपूर लसूण घेतलेला आहे बघा भरीतमध्ये टाकण्यासाठी, टेस्ट खूप छान येते। हिरवी मिरची लसूण चांगला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि मस्त आपल्याला खलबत्त्यामध्ये मस्त भरीतचा ठेचा करून घ्यायचा आहे। मस्त तयार करणार आहे आपण मस्त मिक्स डाळ, मस्त एकदम चविष्ट भात, पापड आणि भरीत वांग्याचं आणि मस्त कारल्याची आपले चिप्स म्हणू शकतो, काप म्हणू शकतो, मस्त पातळ काप, सुके काप करायचे आपल्याला मस्त एकदम टेस्टी, तोंडाला चव येणारे कारलं, कडू न होणारं कारले आपण करणार आहोत। आणि बघा आता छोटासा खलबत्ता आहे, त्याच्यामध्ये मस्त आपल्याला सुरुवातीला बघा मी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण छान कुटून घ्यायचं आपल्याला, त्याच्यामध्ये थोडंसं जाडसरच राहतं। आणि मस्त आपला लसूण थोडा जास्तच टाकायचा। आणि मस्त कुटून झालेले बघा आपलं हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, मीठ पण टाकलेले त्याच्यातच आपण। आता एका ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्याला ते भरीत जे आपण तयार करून ठेवलं होतं वांगे, ते मिक्स करून आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे आणि नंतर मस्त तळून घ्यायचं आपल्याला।
त्याच्यातच मी मिक्स करून घेतलेले बघा हाताच्या साहाय्याने. आता कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये भरीत आपल्याला टाकून मस्त तळून घ्यायचे भरीत आपल्याला. आणि छान झालेले आपलं भरीत आता काढून घ्यायचं एका ताटात. आणि आता बघा आपली मिक्स डाळ पण आपलं शिजून झालेली आहे बघा. ती सगळं मिक्सरच्या साहाय्याने आपण सगळं डाळ फिरून घ्यायची आहे. आणि आता आपण मस्त त्याला फोडणी देऊया. एक मोठा पॅन घेतलेला आहे मी फोडणी देण्यासाठी. त्याच्यामध्ये लसूण आलं ठेचून घेतलेलं होतं. सुरुवातीला ते टाकून घ्यायचं आपल्याला आणि ते थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे. नंतर मग राई जिरे टाकायचे आपल्याला फोडणीला. खूप छान होते ही मिक्स डाळ. त्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि कांदा टाकलेला तर अजूनच टेस्ट येते. थोडी वेगळ्या प्रकारची आपण केलेली ही मिक्स डाळ. हिंग टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे. छान फोडणी देऊन घ्यायची आपल्याला मिक्स डाळीला. आणि याच्यामध्ये मी सांबार मसाला वापरलेला आहे. थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आणि बघा आता त्याच डाळीमध्ये आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आहे. सांबार मसाला टाकून घ्यायचा आहे. याच्याने टेस्ट खूप छान येते. आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्याला. खूप मस्त डाळ झालेली आहे आपली मिक्स डाळ. तुम्ही करून बघा अशा प्रकारे, नक्की आवडेल तुम्हाला. आणि मस्त उकळी येऊ द्यायची आता आपल्याला मिक्स डाळीला. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि मी त्याच्यामध्ये टाकलेले कसुरी मेथी. याच्याने तर खूपच छान वेगळीच टेस्ट येते डाळीला. मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि तयारी आपली मिक्स डाळ मस्त. थोडंसं पाणी टाकलेलं आहे अजून, थोडीशी घट्ट होती. एकदम चविष्ट डाळ आपली तयार झालेली बघा. आता आपण कारले घेतलेले, 6-7 कारली घेतलेली आणि ती स्वच्छ धुवून त्याचे मस्त चिप्स तयार करायचे म्हणा, पातळ पातळ मस्त. आणि मस्त ते सुक्की आपल्याला मस्त तळून घ्यायची, फ्राय करून घ्यायचे. कडून होणारी आपल्याला ही कारल्याचे चिप्स तयार करायचे. त्याच्यातल्या त्या बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहे. आणि बघा आपण सगळे कापून घेतलेले कारल्याचे चिप्स. आणि आता मसाला आपल्याला सुका मसाला तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा मी लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, धणे पावडर टाकलेली. आणि एक आपल्याला असं टाकायचं आहे का त्याच्यामुळे एकदम कडूपणा लागणारच नाही. आणि त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला आमचूर पावडर 2 चमचे टाकलेली आहे. आणि तो मसाला आपल्याला कारल्यावरून टाकायचा आहे. आणि हाताच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, कारण तो मसाला पूर्ण कारल्याला लागतो. आणि सगळा मसाला लावून झालेला आहे बघा कारल्याला. आता पॅन ठेवलेला आहे मोठा मी पसरट. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आणि कारले सगळे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला झाकण नाही ठेवायचं, असेच ते फ्राय करून घ्यायचे मस्त. थोड्या वेळ असं सगळे पळीच्या साहाय्याने आपण सगळे मिक्स करून घ्यायचे, फिरवत राहायचे. आणि मस्त ते कुरकुरीत काप आपल्याला तयार करायचे मस्त कारल्याचे. आमचूर पावडरने खूप मस्त टेस्ट येते, कडूपणा अजिबात लागत नाही.
असे पण आपण करतो तर मग हळद मीठ लावून ते पाण्यात ठेवतो. पण यावेळेस मी आमचूर पावडर टाकलेली आणि असे सगळे पसरून ठेवायचे बघा एक एक, म्हणजे छान असे ते शिजले जातील आणि मस्त होतील बघा कारले आपले मस्त. आता कढई ठेवलेली छोटी मी, त्याच्यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचे उडदाचे. आणि उडदाचा पापड आपल्याला तळून घ्यायचे. आणि रविवार स्पेशलमध्ये आपलं मस्त तयार होणारे मिक्स डाळ, भात, पापड, मस्त कैरी कापलेली आणि कारल्याचे चिप्स आणि मस्त भरीत, वांग्याचं भरीत. आपले